भंडारा जिल्ह्यातील सिंदीपार गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी करण्यात आली आहे। गावाच्या वेशीवर बॅनर लावत राजकीय नेत्यांचा निषेध करण्यात आला आहे। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मुलं, गरोदर महिला, रुग्णांचे हाल होत आहेत आणि त्यामुळे इथल्या लोकांनी आता राजकीय नेत्यांच्या गावबंदीचा निर्णय घेतलाय। राजकीय नेत्यांना निवेदन देऊन सुद्धा पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। कुठलाही राजकीय नेता गावात फिरकला तर त्याच्या गाडीच्या काचा फोडू असा इशारा सिंदीपार इथल्या गावकऱ्यांनी दिलाय। तर आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय सुद्धा या गावातील लोकांनी घेतलेला आहे, कारण या गावाला रस्ता नाहीये, सुविधा नाहीयेत आणि त्यामुळे इथल्या लोकांचे हाल होत आहेत। आमच्या मागण्यांना आपल्या गावामध्ये कोणताही राजकीय पक्षाचा जरी नेता आला तर त्याला आपल्या गावातील मोठ्यापासून तर छोट्यापर्यंत ज्याला घर नसेल तो मला घर नाही, घर द्या असं उत्तर त्याला मागत नाही। त्याला असाच प्रश्न विचारतो की साहेब आमचा सालेभाटा सिंदीपार रोड केव्हा होईल, परंतु आजपर्यंत आमच्या प्रश्नाला कोणी उत्तर दिला नाही किंवा ह्या रोडाला कुणी पण या डांबरीकरण किंवा कोणत्याही प्रकारचा ह्या रोडाला दुरुस्ती केलेली नाही। म्हणून आपल्या गावाने हा एक ठाम निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या निवडणुकीला आम्ही बहिष्कार घालू आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला हा रोड होईपर्यंत प्रवेश आपल्या सिंदीपार गावामध्ये देणार नाही। माझ्या लग्नापासून मला 20 वर्ष झालेले आहेत, परंतु ह्या रस्त्याची समस्या अशीच आहे। आमच्या मुलांना शाळेत जायला खूप त्रास होतो। जे नेते येतात ते फक्त तात्पुरते उभे होऊन निघून जातात, परंतु ह्या रस्त्याकडे कधीच बघत नाही। आम्हाला दवाखान्यात जायला खूप त्रास होतो। सायंकाळी 22 तारखेला सालेभाटाला गेलो होतो। येता येता गावी आपल्या सिंदीपाराला पॉवर हाऊस जवळ माझी सायकल स्लिप झाली आणि माझा डोका फुटला। अशी समस्या आहे आमच्या लोकांची। गड्ड्यामध्ये सायकल स्लिप झाली आणि गिट्टीचा रोड असल्यामुळे डोका फुटलेला आहे। आम्ही सालेभाट्यामध्ये शिकत आहोत। आमचा जाण्या येण्याचा मार्ग खूप खराब असल्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे। काय वाटते एवढ्या तुमच्या गावकऱ्यांनी जो निर्णय घेतलेला आहे बहिष्काराचा, तुम्ही त्यामध्ये सहभागी राहणार? हो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।